लोकसभेमध्ये आदरणीय मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली नारी शक्ती वंदन अधिनियम हा जारी केला जाणार आहे। रॅली काढली तुम्ही या ठिकाणी विधेयक येतं त्याला पाठिंबा देण्यासाठी काय नेमक्या मागणी आहेत आणि कशा प्रकारे सगळी रॅली? सगळ्यांनी मिळून या अधिनियमाला, या विधेयकाला पाठिंबा द्यावा आणि सर्वानुमते हा पारित करावा, ही आमची सगळ्या पुणेकरांची, सगळ्या पुणे शहरातल्या महिलांची मागणी आहे। त्याला पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही ही पदयात्रा इथे काढली। ही कोणतीही पक्षाची पदयात्रा नव्हती, ही सगळ्या महिला ज्या सामाजिक क्षेत्रात वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात, मग बचत गटातल्या महिला असतील, कोणी NGOज मधल्या असतील, कोणी अशाच आपापल्या घरचं काम करून सुद्धा समाजसेवा करतात, अशा सगळ्या महिला आज इथे एकत्र जमल्यात। त्यांना स्वतःला किंवा त्यांना वाटतं अशा महिला ज्या खूप चांगलं काम करतात, अशा महिलांना त्यांना पुढे सभागृहात पाठवायचंय आणि म्हणून त्यांना सगळ्यांना असं वाटतं की जो काही हे आदरणीय पंतप्रधान मोदींचं हे विजन आहे 33% आरक्षणाचं आणि महिला राजकारणात अतिशय सक्रियपणे काम करू शकतील, याला पाठिंबा देण्यासाठी आज इथे या सगळ्या जणी जमल्या आहेत। या विधेयकाला सगळ्या पुणेकर महिलांचा पाठिंबा आहे, थोडक्यात ते झालं पाहिजे। नक्कीच झालं पाहिजे। काही नवीन संधी पण मिळेल, मिळतील ना, अनेक संधी मिळतील। महापौरचे डायरेक्ट खासदार पण तुमची सगळ्यांची इच्छा असेल तर, तुमची सगळ्यांची इच्छा असेल, या सगळ्या महिलांची इच्छा असेल, सदिच्छा असतील, आशीर्वाद असतील तर नक्कीच तसं होऊ कारण शकतं। पुण्याला परंपरा आहे महापौरचं डायरेक्ट खासदार होतं। बघूया पुढे काय होतं। आता मेन विषय पाण्याचा। आज टँकरवाल्यांनी, खासगी टँकरवाल्यांनी पुण्यात प्रेस घेऊन सांगितलं की आम्ही बंद करतोय, RMC प्लांटवाल्यांनी सांगितलं की आम्ही बंद करतो, आम्हाला काय कुठलीच पॉलिसी नाही वगैरे वगैरे काय। आणि मेन पाणी प्रश्न विशेष करून, कारण जलसंपदा विभागाने तुम्हाला पत्र पाठवली 15% पाणी कपात करा, यावेळेस अल निनो असणार आहे, पण अजून पालिका कुठलीच भूमिका घेताना दिसत नाही। वॉटर मॅनेजमेंट बद्दल कारण 31 ऑगस्ट पर्यंत हे सगळं पुरवायचंय पाणी। दुष्काळ पाऊस पडणार नाही असे गणित धरून, कारण अल निनो आहे, त्याचा इफेक्ट आहे। नाही, मी इथे फक्त एवढंच सांगेन की इरिगेशन डिपार्टमेंटकडनं पत्र आलेलं आहे आणि त्यावरती 2-3 दिवसात आम्ही सगळे पाणी पुरवठ्याचे अधिकारी, अध्यक्ष, सर्व पक्ष नेते आणि आयुक्त असं आम्ही सगळे मिळून त्याच्यावरती निर्णय घेऊ। परंतु दरवर्षी इरिगेशनमधनं असं पत्र येत असतं, जेव्हा उन्हाळा जास्त असतो आणि 2 महिने आपल्याला ते पाणी पुरवायचं असतं, जे धरण साठ्यातलं ते जर कमी पडणार असेल तर त्यांच्याकडनं असं पत्र येतं आणि त्या दृष्टिकोनातून आपण पुढची उपाययोजना करत असतो। पण सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की पुणेकरांना आम्ही पाणी कमी पडू देणार नाही, पुण्याची पाणी कपात कशी होऊ नये यासाठी आम्ही सगळे बसून निर्णय घेणार आहोत। दुसरी गोष्ट की पाणी टँकर माफियाची मोठ्या प्रमाणात खरं तर त्यांचं समजा की आम्ही बंद करतोय, ते टँकरच बंद करतोय, कारण पुण्यातला बराचसा भाग टँकरवर अवलंबून असतो। मी चौकशी केल्यानंतर मला असं आढळलं की जे टँकर ड्रायव्हर्स आहेत किंवा अजून कोणी असेल त्यांच्यात काही अनियमितता आहे, त्याच्यामुळे त्यांना RTO कडनं असे निर्देश आलेत, पण त्यावरही आम्ही बघतोय काही करता येते, कारण महानगरपालिकेने तर काही बंदी नाही घातली। बोलणार आहात टँकरच्या संघटनेशी वगैरे? ते आले नाहीयेत माझ्याकडे, पण समजा अशी वेळ आली तर मी त्यांच्याशी चर्चा नक्कीच करेल, कारण सगळ्यांनी एकत्र मिळून त्यातनं काही सुवर्ण मध्य काढलं पाहिजे। पाणी महत्वाचं आहे, पाणी बंद करणं योग्य नाही। मग पाणी कपात होणार आहे की नाही, पाणी जपून वापरावं, कारण अल निनो आहे हे नाकारता येत नाही। पाणी कपात होऊ नये यासाठी आम्ही सगळे बैठकीला बसणार आहोत। पुणेकरांना पाणी कमी पडू नये हे आमचे प्रयत्न असणार, पण मी पुणेकरांना अशी विनंती करते की आपण पाणी जपून वापरूया। पण तसं काही प्लॅन आहे का महानगरपालिकेकडे? आम्ही आमचं अजून त्याच्यावरचं नियोजन होतोय। नियोजन करत असताना तो 1 दिवसाचा किंवा 1 तासाचा तास नाहीये, त्यासाठी बसून बैठक घ्यावी लागते। 2 दिवसात आम्ही याच्यावर बैठक घेऊन मार्ग काढू। यास असं आहे की जलसंपदा विभाग वेळोवेळी महापालिकेला अल्टिमेटम करतो की पाणी बंद करू, म्हणजे थकीत रक्कम असेल किंवा पाण्याचा अपव्यय, मोठ्या प्रमाणात पाणी वाया जातं असं त्यांचं म्हणणं आहे। शेवटच्या घटकांपर्यंत ते पाणी सदुपयोगी लागत नाही असं खरं तर नाही म्हणता येणार। आपण जेव्हा जेव्हा त्यांच्याकडनं पैशांची मागणी झाली, म्हणजे मग ते बिलं थकीत आहेत असं म्हणतात, पण जेव्हा जेव्हा त्यांच्याकडनं मागणी झाली तेव्हा आपल्याकडनं नेहमीच त्यांना जो काही आमचा वाटा असेल तो देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। यापूर्वी सुद्धा आपण त्यांना पैसे दिले, त्या बाबतीतही आम्ही निर्णय घेऊ नक्की।